सो हे गाईज, तर आता झाले संध्याकाळ आणि सकाळपासून काय ब्लॉगच घेतला नाही. सकाळपासून काय ब्लॉगच घेतला नाही. सकाळी नाश्त्याला होते साबुदाण्याचे वडे, दुपारी जेवायला वांग्याचा रस्सा होता, तरी मी काहीच ब्लॉग घेतला नाही. आणि आता मी ब्लॉग घेते. आता झाले संध्याकाळ 6:30 वाजून गेलेत आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालली सगळी खाली. आम्ही सगळे काम करत होतो आता. सो दाखवते. गाईज इथे तुम्ही बघू शकता कांदा. हो, कांदा कापायचा चाललाय भजीसाठी. ते जेवण एकात मक्के उकडत ठेवले. एकात काय ठेवलं आम्ही? एकात मक्के, एकात चलो हाफ मेन्यू इज रेडी. तर चला आता आपण जाऊया वरती काय स्थिती आहे ती बघूया. नाही इथं बघू शकता सगळे आले जेवायला, बाळाचे फ्रेंड्स. आंटी गरम गरम भज्या काढते. आम्ही वाळाचे कमी भज्या कांदा भजी तिकडून गरम गरम काढतायत आणि आम्ही इकडे गरम गरम खातोय. या खायला काय आहे काढी पेलवान. आता तुम्ही बघू शकता सगळे बसले तिथे जेवायला. तिथं अजून गरम गरम भज्या काढायचे चालले आहेत आणि आम्ही बसलो इथं. सांगतोय काय एक एक तुम्हाला बघली.
विषारी असून मूडमध्ये असल्यावरच नाचतो, नाहीतर खचकीत चालतो. सो हे गाईज, तर हा आहे नेक्स्ट म्हणजे की गणपतीतला 4th डे आणि हा 3rd आणि 4th डेचा व्लॉग सोबत येतो आहे. कारण जास्त व्लॉग झाला नव्हता, थोडासाच झाला, त्यामुळे सोबत येतो आहे. आणि इथे सकाळ झाले, नाश्ता चालू आहे. नाश्त्याला होती पावभाजी आणि पावभाजी पण पप्पांनी बनवलेली आणि मी बसलेले इथे पाव गरम करायला, म्हणजेच की बटरने शेकवत होते पाव आणि सगळे नाश्ता करत आहेत. सो यात अशी आमची सकाळ चाललेली. आणि हे बघा गाईज, आमचे 2 भाऊ, त्यांना सकाळपासून काहीच काम नसतं. ते सकाळपासून ते मोबाईलवर गेमच खेळत असतात. फक्त जेवण्या खाण्यापुरती ते उठतात बस. आणि हे बघा आमचे गणपती बाप्पा किती सुंदर दिसत आहेत. रोज आम्ही वेगवेगळ्या कंठ्या आणतोय त्यांना, खूप सुंदर दिसतंय. तर गाईज, आज आम्ही आमच्या चिवचा म्हणजेच की आमच्या प्रज्ञाचा भजन पण ठेवलेला, कारण ती पण म्युझिक क्लासेस करते, म्युझिक शिकते. सो तिला अजून मोटिवेट करण्यासाठी, तिचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी तिचं भजन ठेवलेला. तिचे जे सर आहेत, तिला जे म्युझिक शिकवतात, त्या सरांचीच भजन मंडळी होती. सो त्यांनाच आम्ही बोलवलेला आणि खूप छान सुंदर असं भजन झालं. चिऊ पण खूप छान बोलली, म्हणजेच की प्रज्ञा पण खूप छान बोलली. आणि गाईज, आज नेहमीप्रमाणे संध्याकाळ झाले आणि आमच्या आरतीची सुद्धा वेळ झाली आणि इथे आरती चालू आहे. ऋतिक दादा आपला ढोलकी वाजवतोय, आम्ही इथे बसलेलो ऑलरेडी आणि नंतर सगळे उठलो म्हणजे. पण याच आपली आरती चालू झालेली आहे. दरवेळेसप्रमाणे आपली आरती पाऊण तास चालली, पण क्लिप छोटे होते. आणि आता जेवायला छोलेची भाजी, कोबीची भाजी, भेंडीची भाजी, बिर्याणी, भाकरी, पापड, लोणचा, भात, वरण सगळं आहे. पंचपक्वान्न बनवलेत आमच्या इथे, नुसती खात राहा. तो गाईज, आता आम्ही जेवण वगैरे आले आणि आता आम्ही बसले इथे पाचपत्ती खेळायला. आत्या, चिऊ, मी, जिवेश, आम्ही सगळी बसले. मला पण वाटा आपली. आणि रोजच्या सारखं आता आमचा आहे डान्स टाइम. रोजच्या एवढी नाही नसलो, कमीच नसलो.
तर आता वाजलेत 1:15 झालेत, उलटा दिसत असेल ऑब्विसली. 1:15 झालेत आणि आता सगळे गेलेत घरातले, म्हणजे काकूसा, गुड्डू, आयुष, म्हणजे एवढे तुम्ही आम्हाला नाचताना बघताना व्हिडिओजमध्ये ते सगळ्या गेल्यात आता. आणि राहिल्यात आहेत कोण सध्या घरात आमच्या ताईसा, दादासा, चिवजोश पण गेले, आंटी पण गेले, अंकल पण गेला. सो आता आम्ही आहेत घरात आणि आम्ही आता चेंज वगैरे करून बसलोय. खूप आज जास्त नाही नाचलो आम्ही, काल आम्ही खूप नाचलो. काल मी 1 वाजेपर्यंत नाचत होतो, पण आज सगळे लवकरच घरी गेले, सगळ्यांना कंटाळा आलता आज, त्यामुळे आम्ही आज नाही जास्त नाचलो. आणि आता आमचे दादा असं थांबले, ते पत्ते खेळत बसलेत. सो त्यामुळे आम्हाला काहीतरी विचार आला, काहीतरी खायला पाहिजे ना, सगळे बसलेत बोलावर. सो आम्ही मकेन्स करत होतो. आता मला पत्ते खेळायला बघा. आपण थांबा आणि इथे एअर फ्रायला लावून तिथं अर्धे खायला. ही बघा, ही खुशी बघा, ही कुठे आहे डॉलताई? डॉलताई तिकडे. सो अशा प्रकारे फोन घे. सो अशा प्रकारे सगळी मस्ती चालले आमचीच. आणि येस, आम्ही हे बघा एवढे आमचे फ्रेंच फ्राईज, मकेन्स, अजून एक नगेट्सचा पॅकेट आहे. सो अशा प्रकारे आमचं खायचं चाललंय आणि अजून काहीतरी ऑर्डर करतोय. ते टाकणार आम्ही काहीतरी ऑर्डर पण करणार आहे. सो बघूया, काहीतरी करूया, मजा करूया. किती वेळ लागतो अजून काय माहिती नाही, 1:15 तर वाजून गेले, पण आम्हाला झोपा काय आल्या. सो या खतम हो गई. चलो बाद में मिलते हैं. काल आम्ही रात्री बर्गर मागवला, फ्रेंच फ्राईज मागवले, खाल्ले, पण त्याचा काही मी ब्लॉग घेतला नाही कारण खूप वेळ झालेला. 3:30 वाजता आमची ऑर्डर आली रात्री, पण तरी पण आम्ही खाल्ला. आणि आमची जी सुष्मिताई आहे ही बघा, हिच्यासाठी खास मागवलेला. ही जागणार होती पण ती गेली घरी काहीच न खाता. मुन्नाबाई पण गेला घरी, साहिल दादा पण गेला घरी. हो ना, आम्हीच होतो फक्त, बस. आम्ही तरी पण खाल्ला, आम्ही यांच्यावर काही थांबलो बिंबलो नाही. सो येस, अशा प्रकारे कालचा दिवस होता हा. मी आज व्हिडिओ करते ज्या दिवशी ब्लॉग येणार आहे त्या दिवशी. सो येस, कसा वाटला हा पार्ट ते नक्की कमेंट करून सांगा. या पार्टला खूप सारा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. माझा इंस्टा पेज Astro 2012 पण फॉलो करा. नेक्स्ट पार्ट पण येईल लवकरच.